मंडळी, अग्नी हे पंचमहाभूतांमधलं एक तत्व आहे, पण त्याच बरोबरीने अग्नी हे एक वृत्ती देखील आहे जी त्या अग्नीच्या संपर्कात येणाऱ्या कुठल्याही गोष्टीला भस्म करून टाकत असते. थोडक्यात काय, अग्नी ही अजिंक्य आहे. आता त्यावर पुन्हा विजय मिळवणारी होलिका ही तर त्यापेक्षा देखील थोर म्हणायची. आणि नेमकं तिन्ही रचलेल्या जाळ्यामध्ये प्रल्हाद अडकला. आता त्याचा अंत तर निश्चितच आहे. काय असेल ह्या बालहट्टाचं भवितव्य बघूया. महाराणी होलिका देवीचा विजय असो. राजपुत्र प्रल्हादचा विजय असो. राजपुत्र प्रल्हादचा विजय असो. महाराणी होलिका देवीचा विजय असो. राजपुत्र प्रल्हादचा विजय असो. महाराणी होलिका देवीचा विजय असो. महाराणी होलिका देवी. नारायण नारायण. मुनिवर, कुठे होतात तुम्ही मुनिवर? आपल्या या असहाय्य भगिनीस या वादळात सोडून कुठे नाहीसे झाला होतात. उठ माते, अशी खचून जाऊ नकोस. कशी सावरू स्वतःला, कसा खोटा धीर देऊ? माझा पुत्र सतत मृत्यूच्या जबड्यात ढकलला जातोय हे माहीत असूनही कशी शांत होऊ? हा आघात मला सहन नाही होत मुनिवर. काहीतरी करा, थांबवा हे सगळं. ह्या दुष्टचक्रातून प्रल्हादाला एकच गोष्ट वाचवू शकेल, ती म्हणजे आईच्या प्रेमाची शक्ती. एक वेळ भगवंतांची शक्ती अपुरी पडेल, मात्र आईच्या वात्सल्यापुढे कुठल्याच मर्यादा नाहीत. ती शक्ती अमर्याद आहे. तुझ्याच मुळे आता भक्त प्रल्हादाला बळ प्राप्त होणार आहे. पण मुनिवर, माझ्या डोळ्यांना ते भयानक दृश्य नाही बघवलं तर? माते, तुझ्या प्रेमाची आज परीक्षा आहे. तुझ्या संस्कारांची सत्व परीक्षा आहे. आज जर तू त्यात पात्र ठरलीस तरच प्रल्हाद या महासंकटातून बाहेर येऊ शकेल. तुला सक्षम व्हावंच लागेल. तुला तिकडे जावंच लागेल माते. मी जाईन मुनिवर. प्रल्हादाला एकटं सोडणार नाही. अशा बिकट प्रसंगात त्याच्या पाठीशी उभी राहीन. मला आशीर्वाद द्यावा मुनिवर. नारायण नारायण. माते, आज केवळ तुझी परीक्षा नाही, माझी देखील परीक्षा आहे. आणि भगवंतांची, श्री विष्णूंची देखील आज परीक्षा आहे. नारायण नारायण. महाराणी होलिकाचा विजय असो. महाराणी होलिकाचा विजय असो. राजपुत्र प्रल्हादचा विजय असो. राजपुत्र प्रल्हादचा विजय असो. महाराणी होलिकाचा विजय असो. स्वामी, स्वामी असे निश्चल राहू नका स्वामी. डोळे उघडा. बघा त्या प्रल्हादवर काय प्रसंग ओढवला आहे. आज सकाळच्या प्रहारापासून मी पाहते, तुम्ही काहीही न करता ध्यानस्थ बसलेला आहात. स्वामी डोळे उघडा. स्वामी डोळे उघडा. स्वामी, स्वामी. अग्निस्पर्श.
प्रल्हाद 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 महाराज महाराज मला जाऊ द्या महाराज काय तो महाराणी काय तो शांत व्हा शांत महाराणी हा अग्नीचा खेळ आत्ता कुठे सुरू झालाय त्याचा आस्वाद तरी घेऊ द्या आम्हाला तुला तुझ्या पुत्राचा फार अभिमान आहे ना बघ तुझ्या पुत्राचे काय हाल होतात ते बघ समस्त दरबारी गण हो प्रजाजन हो बघा डोळे उघडून बघा अवकाशातून बघणाऱ्या देवगणांनो तुम्हीही बघा या त्रैलोक्यामध्ये भगवान फक्त एकच आम्ही साक्षात स्वतः भगवान हिरण्यकश्यपो जो आम्हाला भगवान मानत नाही त्याचे काय हाल होतात ते स्वतःच्या डोळ्यांनी बघा या प्रल्हादाप्रमाणे आगीत भस्मसात होतील सगळे वाचवा बंधू वाचवा वाचवा बंधू वाचवा ओम नमो भगवते या आगीचा दाह मला सहन होत नाहीये ओम नमो माते भगवते वाचवा वासुदेवाय वाचवा ओम नमो भगवते वासुदेवाय अग्नि शांत करा त्वरित ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय होलिका ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय माते तुला काही झालं तर नाही ना नाही माते मला काहीच झालेलं नाहीये मी तर ध्यान करत बसलेलो भगवान श्री विष्णूंची कृपा अग्निदेव अरे हा कसला क्रूर खेळ मांडलायस तू अरे विसरलास का या त्रैलोक्यावर आमची सत्ता चालते आम्ही स्वतः साक्षात भगवान हिरण्यकश्यपो तू वरदान दिलं होतस ना होलिकेला अग्निविजयाचं मग आज तिची ही अवस्था का झाली
आम्हाला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे अग्निदेव, आणि तेही आत्ताच्या आत्ता या क्षणी. प्रकट हो, प्रकट हो अग्निदेव. हा भगवान हिरण्यकश्यपूचा आदेश आहे. प्रकट हो अग्निदेव. असुरराज हिरण्यकश्यपू, आपण आज माझी आठवण कशी काय काढली? ए अग्निदेव, एक ढोंगी सोंग आमच्या समोर नको आणूस. तुम्हा देवतांचा हा खोटा चेहरा आज पुन्हा समोर आलाय. होलिकेला अग्निविजयाचं वरदान दिलं होतंस ना तू, मग हे असं विपरीत का घडलं तिच्यासोबत? का? आपला काहीतरी गैरसमज होत आहे असुरराज. माझ्या वरदानाचे प्रात्यक्षिक आपण याआधी स्वतः पाहिले आहेत. मग आज हे असे का घडले? तुझे वरदान असताना तिच्यासोबत ही विपरीत घटना का घडली? आपण एक विसरताय. वरदान हे सदा स्वसंरक्षणासाठी बहाल केलेले आयुध आहे. त्याचा वापर केवळ विधायक करण्यासाठीच व्हायला हवा. होलिकेने जर ते आत्मबचावासाठी वापरले असते तर तिला त्याची फलप्राप्ती निश्चितच झाली असते. परंतु आज जे काही त्यांनी केले त्यात केवळ सुडाची भावना होती. वरदानाचा स्वार्थासाठी आणि अहितासाठी एक शस्त्र म्हणून तिने वापर केला. निष्पाप प्रल्हादाचे प्राण हरण्यासाठी केला. आणि ह्याला मी समर्थन देऊ शकत नाही. हे देवांचे संस्कार नाहीत असुरराज. बास, बास. तुम्हा देवतांची कपट चांगलीच ओळखतो आम्ही. तुमची सगळी वरदानं तुमच्यासारखीच पोकळ आहेत, पोकळ. परंतु आता आम्ही शांत बसणार नाही. आमच्या सहनशक्तीचा अंत झालाय. त्या विष्णूंनी अमृत पाजलं तुम्हाला म्हणून तुम्ही आजपर्यंत जिवंत आहात. अन्यथा तुझा नाश मी आत्ता या क्षणी केला असता. पण आता ती घटिका जवळ आली. आता तुमचा सर्वनाश होणार. तुम्हा सगळ्यांचा सर्वनाश होणार. विष्णू, तुझा विनाश आता जवळ आलेला आहे. दैत्यमाता, माते, 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 माते. स्वामी, आपली लीला अगाध आहे. मला असे वाटले होते या संकटातून भक्त प्रल्हादचा बचाव कसा होणार, परंतु आपण ते करून दाखवले. हे कसे घडले स्वामी? नारायण नारायण. या देवर्षी, आपले स्वागत आहे. स्वामींनी आत्ता केलेल्या चमत्काराबद्दल आपल्याला समजलेच असेल. होय, म्हणूनच मी प्रभूंचे आभार मानायला इथे आलो आहे. प्रभू, आज पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलं असुरांपेक्षा देव श्रेष्ठ आहेत. धर्म आणि कृती या दोन्हीत सुद्धा आपण आपल्या भक्तासाठी अग्नी कवच बनून उभे राहिलात. भक्त प्रल्हादाचा हा अग्निदाह आपण स्वतः झेललात.
नारायण नारायण. प्रभू, आपण पुन्हा एकदा सिद्ध केलीत आपली महानता. यात आपलाही मोलाचा सहभाग आहे मुनिवर. आपण प्रल्हादाकडून कठोर योगाभ्यास करून अग्नी स्वशरीरात सामावून घेण्याची शक्ती निर्माण केलीत. त्याचेही अभय त्यास प्राप्त होते. प्रभू, मी तर केवळ निमित्त मात्र. परंतु स्वामी, मला आश्चर्य असे वाटते की असुरांचे कपट माहिती असून सुद्धा अग्निदेवानी हे वरदान होलिकेस का दिले असावे? आपली शंका योग्य आहे देवी, पण याचे उत्तर पुन्हा कर्माच्या सिद्धांताशी जोडले गेलेले आहे. कठोर तप करून होलिकेने वर मिळवला, परंतु त्याचा सुयोग्य वापर न केल्याने तिला त्याच वरदानाचे शापात झालेले रूपांतर भोगावे लागलेच. आजची ही घटना समस्त जीवसृष्टीसाठी एक दंडक आहे की दुष्टपणा, अन्याय, कपट व धूर्तपणा अर्थात हे सारे असुरी भाव कायम मनात असतात. परंतु एक वेळ अशी येते की ते कितीही अन्यायकारी झाले तरी त्यांचा नाश हा सुष्ट वृत्तीनेच होतो. आजच्या या दिवसामुळे जेथे दुष्टांवर सुष्टांनी विजय प्राप्त करायच्या नव्या परंपरेचा जन्म झाला, त्यास नवी ओळख प्राप्त होईल. आजच्या तिथीस म्हणजेच फाल्गुन शुक्ल पौर्णिमेस होलिका दहन म्हणून ओळखले जाईल. आजच्या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात सर्वत्र होलिका दहन होताना दिसेल, जे अहंकार, सूडभाव व जगातील सर्व अपप्रवृत्तीच्या नाशाचे रूपक असेल. प्रभू, आपणच खऱ्या अर्थाने या सृष्टीचे तारणहार आहात. परंतु स्वामी, ह्या प्रल्हादाच्या अध्यायाचे भविष्य काय असेल? अजून किती काळ हा हिरण्यकशिपू त्याला त्रास देणार आहे? त्यास आम्हीच कारणीभूत आहोत लक्ष्मी. हिरण्यकश्यपूचा क्रोध हा आमच्यावर आहे आणि प्रल्हाद हा आमचा उपासक आहे. प्रल्हादास त्रास देऊन त्याला आम्हास वेदना द्यायच्या आहेत. परंतु स्वामी, यामुळे त्या निरागस बालकाला किती त्रास होत आहे? होय लक्ष्मी, आम्हास ते ज्ञात आहे आणि म्हणूनच त्याचा प्रतिबंध करण्यासाठी लवकरच त्याचा आमच्याशी सामना होणार आहे. प्रभू, म्हणजे लवकरच आम्हाला आपल्या नवीन अवताराचे दर्शन होणार वाटतं. यावर मी कुठलीच वाच्यता करू इच्छित नाही मुनिवर. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांवर अन्याय होईल तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीस मला जावंच लागेल. अद्भुत, अद्भुत प्रभू. नारायण नारायण. परंतु स्वामी, हिरण्यकशिपूच्या वरदानाचं काय? त्यास ना कोणी मानव मारू शकतो ना दानव, ना दिवसा ना रात्री, ना घराच्या आत ना घराच्या बाहेर, ना पृथ्वीवर ना अवकाशात. मग हे असं असताना तुम्ही कसं साध्य करणार आहात? याचे उत्तर आता माझ्याजवळ नाही, पण एक गोष्ट सांगतो. जगात अशी कुठलीही समस्या नाही की जिचे समाधान उपलब्ध नाही. ते मिळवावेच लागते. हिरण्यकश्यपूच्या पापाची परिसीमा त्याने ओलांडली हे मात्र निश्चित. त्यामुळे त्यास शिक्षा ही होणारच. देवी, लवकरच आपल्याला प्रभूंचा नवीन अवतार पाहायला मिळणार आहे बरं का. नारायण नारायण. मंडळी, देवाची लीला अगाध आहे हे म्हणतात, हे काही खोटं नाही, हे अंतिम सत्य आहे. आता आपण प्राप्त केलेले वरदान आणि त्याचा योग्य उपयोग करून घेणं, त्याचा वापर करून घेणं हे आपल्या मूलतः हेतूवर अवलंबून असतं. आता हेतू जर चांगला असेल तर ठीक, अन्यथा हेच वरदान आपल्याला शापाच्या पद्धतीने प्राप्त होतं. पण मंडळी, अजूनही प्रल्हादाची गोष्ट संपली नाही बरं. होलिकेला भस्म केलेल्या ह्या ज्या अग्नीच्या ज्वाळा आहे त्या हिरण्यकश्यपूला देखील जाणवल्यात बरं का. आता या सगळ्या गोष्टींनंतर काय असेल त्याचं पुढचं पाऊल बघूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकून.